मी ही लढाई जिंकत आहे असं वाटत असतानाच ही तारा आली आणि अख्खा डाव फिरवला। पण मी ही लढाई इतक्या सहजासहजी हरणार नाही। निघालात का? नाही, निघतच होते, पण तितक्यात जेलमधून सुटून तारा तिथे आली। काय? ती सुटली? अहो, नुसती सुटली नाही तर यशोधरा जिवंत आहे असं सांगते ती। तुमच्याच्याने काही होणार नाहीये। आता बहुतेक आम्हालाच मैदानात उतरण्याची वेळ आली आहे। चला, तयार राहा, स्वागताची तयारी करा, आम्ही येतोय। आजी, मी आत येऊ का? मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागावलायत, पण एकदा तरी बोलू दे मला तुमच्याशी, प्लीज। ठीक आहे, ये आत। आजी, तुम्हाला माझ्या हातचा चहा लई आवडतो माहितीये मला। आता एवढे दिवस मी घरी नव्हते म्हटल्यावर कोणी दिला असेल तुम्हाला चहा असं वाटत होतं। तुम्ही मिस केला असेल ना माझ्या हातचा चहा, म्हणून मी खास घेऊन आले तुमच्यासाठी। आणि थँक्यू पण म्हणायचं होतं। तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली, सगळ्यांना सांगितलं की मी श्रेयसची बायको आहे, या घरची सून आहे असं सगळ्यांना ठणकावून सांगितलं, म्हणून मी या घरात उजळ माथ्याने राहू शकते। मी आपल्या माणसांमध्ये परत येऊ शकले। आजीने चहा घेतलाय म्हणजे आजीने मला माफ केलंय। चहा पाजून नाती जोडता येत नाहीत तारा। माझ्या मुलीच्या खुनाचा आरोप होता तुझ्यावर। शकूच्या बाबतीत तू खोटं बोललीस, या गोष्टी मी नाही विसरू शकत। मी तुला भेटायला आले होते, त्यानंतर घरी आल्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टींचा शोध घेतला आणि माझ्या लक्षात आलं की तू माझ्याशी खोटं बोललीस। आज माझा जराही तुझ्यावर विश्वास उरलेला नाहीये, आणि तरीही मी तुला घरात घेतलंय, कारण तू एक तरुण मुलगी आहेस। तुझ्या अब्रूची चाड आहे मला। अग्नीच्या साक्षीनं श्रेयसशी तुझं लग्न लागलेलं मी बघितलं। अशा वेळी तुला घराबाहेर काढणं मला शोभत नाही। आता तुझं नाव श्रेयसशी जोडलेलं आहे, तू सरनाईक आहेस, आणि कोणीही सरनाईक रस्त्यावर आलेला मला चालणार नाही। नाही, आता पैशासाठी असेल किंवा आणखी कुठच्याही कारणासाठी असेल, तू श्रेयसच्या कठीण प्रसंगी त्याला सांभाळलंस, त्याला माणसात ठेवलंस। ही गोष्ट मी नाही विसरू शकत। तेव्हा कृतज्ञता आणि दया माझ्या मनात आहे, पण त्या दयेला प्रेम समजू नकोस। अगं अगं, हे काय करतेस? आजी, तुम्ही मला सरनाईक म्हणालात, तुमची नात सून म्हणालात,
यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी असूच शकत नाही. तुमचा राग मी समजू शकते आणि तो त्याच्या जागी बरोबर आहे, पण एक दिवस मी तो राग सुद्धा नक्की घालवेन, मला खात्री आहे. कारण सत्य माझ्या बाजूने. आता या क्षणी ते दिसत नसलं ना तरी एक दिवस ते नक्की दिसेल. आजी, चहा पिऊन घ्या ना प्लीज, थंड होतोय. कसा सुटणार हा गुंता? असं कोणतं सत्य आहे जे मला दिसत नाहीये? सॉरी बाबा, लक्ष नव्हतं माझं. कसे आहात बाबा तुम्ही? ज्या माणसाची बायको हरवली आहे आणि ज्याचा तरुण लग्न झालेला मुलगा लहान मुलासारखा वागतोय, तो माणूस कसा असणार आहे? बाबा, या सगळ्याचा त्रास मला तर झालाच, पण तुमच्या त्रासात भर पडली याचं लई वाईट वाटतंय मला. हो, पण या सगळ्या गोष्टी तू का लपवल्यास आमच्यापासून? माझा श्रेयस आजारी होता, त्याची मानसिक मनस्थिती चांगली नव्हती, म्हणून यशोधरेने विश्वास ठेवून तुला इथे आणलं. तिने तुझ्यावर विश्वास ठेवला, आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. आम्हाला गरज होती तुझी, त्याचा गैरफायदा घ्यायला नको होतास का तू?